हा बापू पाणी पाणी आता जायचंय. मला वाटलं तुम्ही करणं त्या पिशवी त्या बाटलीतलंच पेताय म्हणलं जार मधली प्यायचं या ठेवून. पाणी प्यायला जेरचं पदशीर. हम्म. होय बापू बाटल्यावरून कुठं चालला आता? रानात जायचं, दूध घालायचं, रानात जायचं बापल्या. होय बापू हा? तुम्ही इतका मोठा असा गणका लावलाय पार इथपर्यंत केस पार हे झाले. मला गंधाशिवाय सवयीच नाही. पण निम्यात लावायचं की पार तुम्ही इथं लावलाय. हाय लांब का कपाळ म्हणून लावलाय. हो काय करते. पदशीर राहायचं, सुखी राहायचं, कोणाला काय म्हणायचं नाही. हे बघा कर्ज काय कोणावर बी असते तर पैसे 2 रुपये हो का नसते. आता प्रत्येक कर्जाचं मध्येच का आमच्या अरे मधीच कुठलं हाय म्हणून म्हणायचं रे. माणूस म्हणत लय बोलतो आणि ढिगारा माग असलं होत. काळजी करायची नाही कशाची काय नाही. असलं चालतं 12 महिन्यानं 18 काळ हायतवर. हा चला राजू काय म्हणते बघू. देव चोळती. हा चला राजू काकीकडे जाऊ बघू काय म्हणते राजू ती. काकीचं बघू काय चाललंय. हो होय राजू काकी काय चाललंय तुझं? हे का देव समद देव पदशीर येत काय नाही. समद करते राजे आमची सकाळचं. मग भाकरीच्या तयारीला आता वाजल्या 9, 8:30 वाजले ते बघा. आता ही देवपूजा केली की मग भाकरीकडे जायचं. टाकाय कालवण ही म्हणजे आमटी करायची. भाजी म्हणाण्यापेक्षा कालवण म्हणतो आम्ही. सवय पहिल्यापासून कालवणाची. आता तुम्ही काय म्हणता हे माहित नाही. सुशिक्षित माणसं असते ती होय. सुशिक्षित माणसं भाजी भाकरी भाजी भाकरी म्हणते ती. आम्ही भाजी केली तरच भाजी नाही तर कालवण म्हणतो. असू द्या. नमस्कार. राजी तर बोलायची बंदच झाली. देवपुसत्याने कसं असतं बोलत नाही तू. बर मग तिथं भाकरी टाकताना काढा. मी जातो आता दूध घालायला. हो झाला आता. असू द्या. नमस्कार. आता भिगवणला जायचंय राजीला आणि रेशमाला घेऊन बांगड्या भरायला. ओय मम्मी ती गय बघ की माझ्याकडे किती रागात बघतीय. तिला धार काढायला लागले कुणी जवळ आले तिला राग येतो. काय सांगायचं बघ कशी तिरक्या डोळ्याने बघती माझ्याकडे. कशी तिरक्या डोळ्यानी बघती. लय गई चाबरी यावं. आई तिच्या मम्मीने ग मला शेंगा उचलून घेतलेला मला अजून आठवते. तुझी मम्मी मारायची. अरे मी 10 मिनिटं हाक मारत होती कोणच आलं नाही. परत पप्पा शेजारी होत मग नंतर आलो. काय म्हणते गुतवून घेतले. धार झाली आता ते खाया टाकायचं. धार काढली मी बघा लांबच शूटिंग काढते त्यासाठी ती गैली अंगावर येते माझ्या. धार काढून घेतली म्हणजे बाप इकडे तिकडे जातात. परत मग दूध घालायचं आणि लय पांचात होती म्हणून हात दुखतोय. हात उचला नाही. काल दवाखान्यात गेलती. काय हो हात लय दुखतोय. असा वर पण करायला बरोबर धाकटं काढले काही सगळं सुचतंय. डॉक्टरांनी एक्सरा काढायला सांगितलंय. मणक्याला त्रास व्हायला लागलाय आता. हे मम्मी काय का असं बोलती. हो आता काय सांगितलंय ती सांगितलंय. आता काय करते. आता उद्या जायचं एक्सरा काढायला. फार कामातच गेलाय हात. काय करते सुजलंय हात. कपडे घालाय सुद्धा यायला ते काम करावं लागतंय सकाळ सकाळ. सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ. लिंबाचा पाला खाती काय आता नाही शाळेत चालली तू. आज कुठला पेपर आहे तुझा? माझं आज स्कॉलरशिप रविवार आहे. स्कॉलरशिपचा आहे. किती वाजता स्कॉलरशिप म्हणतं ती असतं ना ते सगळं का नाही रविवारी घेतलं. हां स्कॉलरशिप किती वाजता आहे? 3:30 3:30 पर्यंत. गाडी चार्जिंग लावली का? लावली. सध्या तर सगळ्यांना चला अजून आमचा स्वयंपाक खायचा आहे. झाला आता स्वयंपाकाच्या घरात जायचं. आता झालं हिला एकदा खाया टाकायचं आणि उरकायचं. जायचं भिगवणला परत बांगड्या भरायला मैना मावशीच्या इथं. भिगवणला यायला काढू की व्हिडिओ काढला तर मला कळलं. चला असू द्या. बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग शुभ सकाळ.